नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज आपण आपल्या एका ताईंचा अनुभव आपल्यासोबत शेअर करणार आहोत. अगदी घराचं भाडं भरण्यासाठी सुद्धा 2,000 रुपये नव्हते, पण आज 55 लाखाच्या घरात ताई राहत आहेत. फक्त आणि फक्त स्वामींची कृपा. खरंच अनुभव खूप चांगला आहे. बऱ्याच स्वामी भक्तांना असं वाटतं ना की जीवनामध्ये आता काहीच राहिलेलं नाही आणि आपल्याकडून खरंच काही होणार नाही असं आपल्याला वाटत असतं. आज सर्व स्वामी भक्त नकारात्मक विचार सोडून देतील व सकारात्मक विचाराला सुरुवात करतील. आजचा हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही पुन्हा नव्याने सुरुवात करणार आहात, असं काही आपल्या ताईंचा अनुभव आहे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. ताईंनी सांगितलं आहे की माझे पती एका कंपनीमध्ये काम करत होते, पण काही कारणांमुळे माझ्या पतीचं काम सुटलं होते. खूप प्रयत्न करूनही कुठेही काम लागत नव्हतं आणि अचानक ते घरामध्ये चिडचिड करायला लागले होते. एक दिवस अगदी ते पिऊनसुद्धा आले होते. हे सगळं बघून मलाही अगदी चिडचिड होऊ लागली. मी म्हटलं, माझ्यासोबत असं का होतंय? आमच्या घरामध्ये भांडणं वगैरे सुरू झालेली होती. 4 महिन्याचं घराचं भाडंही थकलेलं होतं. घराचं भाडं काही जास्त नव्हतं, फक्त 2,000 रुपये भाडं होतं. कारण 2 रूम होत्या. आम्हाला असे दिवस आले की घरमालकसुद्धा म्हटले, 4 महिने झालेले आहे, भाडं देता की नाही का घर खाली करता? डायरेक्टली त्याने आम्हाला वॉर्निंगच देऊन टाकली. मला खरंच काही समजत नव्हतं. आता काय होणार आणि कसं? माझ्या गळ्यामध्ये 2 पळ्या होत्या. ते मी गहाण ठेवून घराचं भाडं दिलं. मला वाटत होते आता काहीतरी करावं लागेल, नाहीतर रस्त्यावरसुद्धा यायला टाईम लागणार नाही. मी माहेरी गेल्यानंतर आमच्या तिथे गुरुजी असतात, ते चांगलं सांगतात. मी त्यांना सांगितलं, माझ्या आणि माझ्या पतीचं खूप भांडणं होऊ लागली आहेत. 6 महिने झाले कामधंदा लागत नाही. माझी आई म्हटली की आपण तुझी पत्रिका दाखवून घेऊ, पण त्यासाठी 10,000 रुपये लागतील. पत्रिका मी दाखवली. माझ्या आयुष्यामध्ये खूप असं चांगलं काही घडणार होतं. खरंच माझ्या आयुष्यामध्ये चांगलं काही घडणार होतं. या आनंदानेच मला खूप समाधान वाटलं. अगदी बदल होऊ जाणार होते. माझ्या पतीला जॉब लागला. त्यानंतर आम्ही स्वतःची जागा घेतली व तिथे स्वतःचे 55 लाखाचे घर बांधले. माझ्या पतीचा जॉब हा परमनंट होता. ही सगळी कृपा स्वामी महाराजांचीच आहे. जसे मी स्वामी महाराजांच्या सेवेमध्ये आले, जसे मला गुरुजींनी सांगितलं की तुम्ही स्वामी महाराजांची सेवा करा. स्वामी महाराजांच्या सेवेत जसे मी आले तसे माझ्या आयुष्यामध्ये बदल घडत गेले. पण जेव्हा माझ्या बाबतीत संकट येणार असेल तर बुधवारी येतं, गुरुवारी येत नाही. गुरुवारी फक्त मला आनंदाची बातमी मिळते आहे. शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद स्वामी महाराजांमुळे येते, असं काही महाराजांनी खूप मोठा अनुभव दिलेला आहे. तर आजचा हा ताईंचा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.